शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या पावणे 2 वर्षामध्ये आमच्या सरकारने 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय ते म्हणजे पीक विमा, नुकसान भरपाई, त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला जो भाव मिळणार आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला त्या शेतकऱ्यांसाठी नवीन तरतूद करून किती हजार कोटीची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। संपूर्ण माहिती आपण आता सविस्तर बघणार आहोत मित्रांनो। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये आता जाऊया मित्रांनो। त्यांनी कापूससाठी जे काही त्यांची मागणी होती त्यासाठी 4,000 कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल। परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करतंय। ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही। म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या वेळेला अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली। 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं। मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो। 1 रुपयामध्ये पीक विमा दिला। सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं, ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या पावणे 2 वर्षामध्ये आमच्या सरकारने 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे। विरोधक म्हणतात ना काय दिलं, हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्या बद्दल सरकारने घेतलेला आहे। त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत। तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला। मालमत्ता विद्रुपीकरणासाठी त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतलाय। 138 जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय, बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतलाय। शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत, सिनेमा आहे त्यांचा, त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला 50 कोटीची तरतूद केली आहे। त्याचबरोबर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ तेही स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेले मॅन होलकडून मशीन होलकडे जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतलाय। संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याला एक वेळचं 50 कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। त्याचबरोबर संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने उकल व्हावी, फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतलाय। वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहे त्यांना अतिशय कमी अनुदान होतं, मानधन होतं, म्हणजे 2,500 होतं, 2,100 होतं, 3,300 होतं, त्यांना आम्ही सरसकट 5,000 रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे 22,000 जी मुलं आहेत
त्यांना देखील आम्ही 3,000 रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे असे अनेक निर्णय आज सरकारने घेतलेत आणि गेल्या काही कॅबिनेटमध्ये देखील आपण पाहिलेले ते निर्णय आपल्याकडे आलेले आहेत. इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो दादा. त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या 50-60 कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी, कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले. एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही. आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे, लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती.